महाराष्ट्राच्या विकासाचा विषय निघाला की आपल्या सगळ्यांच्या डोक्यात काय येतं? एकच नाव, मुंबई. बरोबर? पण ही गोष्ट अर्धीच आहे. खरी प्रगती खरंच फक्त एका शहरापुरती मर्यादित आहे का? नाही, अजिबात नाही. महाराष्ट्राचा चेहरा मोहरा आता बदलतोय आणि हीच खरी पूर्ण गोष्ट आहे. म्हणजे बघा, एक समज होता की विकास म्हणजे फक्त मुंबई, पण खरं चित्र ते तर खूप वेगळं आहे. आज पुणे, नागपूर, नाशिक सारखी अनेक शहरं विकासाची नवीन केंद्र बनत आहेत. चला तर मग हा जुना विचार थोडा बाजूला सारूया आणि वास्तव काय आहे ते बघूया. आज आपण अशाच 10 शहरांची एक उलटगिनती करणार आहोत ज्यांनी विकासाच्या बाबतीत मुंबईला सुद्धा चॅलेंज द्यायला सुरुवात केली आहे. ही ती शहरं आहेत जी महाराष्ट्राच्या भविष्याची एक नवी कहाणी लिहित आहेत. चला तर मग सुरू करूया. आपल्या लिस्टमध्ये 10व्या नंबरवर कोणतं शहर आहे? आणि 10व्या नंबरवर आहे कोल्हापूर. दक्षिण महाराष्ट्राचं हृदयच म्हणा ना. कोल्हापूरचं नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येतं? कोल्हापुरी चप्पल आणि तो झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, बरोबर ना? पण थांबा, आजचं कोल्हापूर एवढंच नाहीये. कोल्हापूर आता एक जबरदस्त मॅन्युफॅक्चरिंग हब बनलंय. इथला कापड आणि साखर उद्योग तर खूप वेगाने वाढतोय. एवढंच नाही तर IT क्षेत्रातही ते आता पाऊल टाकतंय आणि भविष्यात एक मोठं आर्थिक केंद्र बनण्याची पूर्ण ताकद त्याच्यात आहे. ओके, तर 10व्या नंबरवरून आता जाऊया 9व्या नंबरकडे. आणि 9व्या नंबरवर आहे सोलापूर. सोलापूरची ओळख काय होती? कामगारांचं शहर. पण आता हे शहर पूर्णपणे बदलतंय. एका मोठ्या बदलाची गोष्ट सांगते. स्मार्ट सिटी मिशनमुळे तर सोलापूरचा चेहरामोहराच बदललाय. त्यात भर पडलीये पुणे हैदराबाद हायवेची, ज्यामुळे वाहतुकीला एक वेगळाच बूस्ट मिळालाय. सोलापूरच्या चादरी आणि कपड्यांची मागणी आता फक्त देशात नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही वाढतीये. आणि हो, सौर ऊर्जा प्रकल्पामुळे तर रोजगाराच्या नवीन संधीही ते निर्माण होत आहेत. आता नंबर 8 वर एक असं शहर आहे ज्याला आपण बऱ्याचदा फक्त मुंबईचं एक उपनगर म्हणून बघायचो. हो, कल्याण डोंबिवली. हे शहर आता मुंबईच्या सावलीतून बाहेर पडतंय आणि स्वतःची एक वेगळी ओळख तयार करतंय. मुंबई आणि ठाण्यात घरांच्या किमती इतक्या वाढल्यात की मध्यमवर्गीय माणूस आता वेगाने कल्याण डोंबिवलीकडे वळतोय. चला आता बघूया 7व्या नंबरवर कोण आहे. हे शहर ओळखलं जातं ते त्याच्या प्लॅनिंगसाठी. पिंपरी चिंचवड हे शहर पुण्याच्या जवळ नक्कीच आहे, पण त्याने स्वतःची एक स्वतंत्र आणि इतकी जबरदस्त सुनियोजित ओळख निर्माण केली आहे की विचारू नका. ही आर्थिक ताकद येते कुठून? तर टाटा मोटार्स, मर्सिडीज बेन्झ यांसारख्या मोठ्या कंपन्यांमधून. त्यामुळे हे एक ऑटोमोबाईल हब तर आहेच, पण आता हिंजोडी IT पार्कच्या विस्तारामुळे IT प्रोफेशनल्सची सुद्धा ही पहिली पसंती बनत चालली आहे. तर ऑटोमोबाईल हबमधून आता आपण थेट जाऊया मराठवाड्यात. 6व्या नंबरवर आहे छत्रपती संभाजीनगर. हे शहर आता मराठवाड्याचं ग्रोथ सेंटर बनतंय आणि ह्याला सगळ्यात मोठा हातभार लावलाय तो समृद्धी महामार्गाने. या एका रस्त्याने शहराला थेट मुंबई आणि नागपूरशी जोडलंय आणि गुंतवणुकीसाठी एक नवं दार उघडलंय. ज्या कंपन्या आधी फक्त पुणे मुंबईचा विचार करायच्या त्या आता इकडे वळत आहेत. आणि याच्या सोबतच आपण आता आपल्या लिस्टच्या टॉप 5 मध्ये एंट्री केली आहे. नंबर 5 वर आहे ठाणे. एक वेळ होती जेव्हा ठाण्याला लोक फक्त मुंबईजवळचं एक शहर म्हणून ओळखायचे, पण आज ठाणे स्वतः एक ब्रँड बनलंय. घोडबंदर रोडवरच्या त्या उंच इमारती, मोठे मोठे प्रोजेक्ट्स आणि कॉर्पोरेट ऑफिसेस यांनी ठाण्याची ओळखच बदलून टाकलीये. आता नंबर 4 हे शहर असं आहे जे जास्त गाजावाजा करत नाही, पण त्याची प्रगती मात्र थांबलेली नाही. नाशिक हे शहर शांतपणे पण खूप सिस्टमॅटिकली डेव्हलप होतंय. नाशिक आता फक्त द्राक्ष आणि वाईनपुरतं मर्यादित नाही राहिलं. आता इथे डिफेन्स, IT आणि इंडस्ट्रीजचं सुद्धा एक मोठं केंद्र तयार होतंय. ओके, आता वेळ आली आहे टॉप 3 ची. आणि 3ऱ्या नंबरवर आहे नवी मुंबई. खरं तर अनेक जण म्हणतात की भविष्यातली खरी मुंबई ही नवी मुंबईच असणार आहे. हे फक्त एक शहर नाहीये, हा भविष्याचा विचार करून केलेला एक प्लॅन आहे. नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतू, ज्यामुळे दक्षिण मुंबईचं अंतर फक्त 20 मिनिटांवर आलंय. या सगळ्यामुळे हे गुंतवणुकीसाठी एक हॉटस्पॉट बनलंय. आणि आता नंबर 2, दुसऱ्या नंबरवर ते शहर आहे जिथे कदाचित सध्या राज्यात सगळ्यात फास्ट डेव्हलपमेंट सुरू आहे. आणि हे शहर आहे नागपूर. गेल्या काही वर्षांमध्ये नागपूरचा जो विकास झालाय त्याचा वेग खरंच अविश्वसनीय आहे. भारताच्या अगदी मध्यभागी असल्यामुळे हे शहर देशाचं सगळ्यात मोठं लॉजिस्टिक्स हब बनण्याच्या तयारीत आहे. आणि आता ते शहर जे महाराष्ट्राच्या विकासाच्या या स्पर्धेत सगळ्यांच्या पुढे आहे. पहिल्या क्रमांकावर आहे पुणे. पुण्याची ओळखच आहे संधींचं शहर. IT असो, ऑटोमोबाईल, शिक्षण किंवा स्टार्टअप्स, सगळं काही इथे आहे.
दरवर्षी लाखो तरुण इथे येतात नोकरी आणि शिक्षणासाठी. हिंजवडी आणि खराडीसारख्या IT पार्क्सनी तर पुण्याच्या अर्थव्यवस्थेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. पण थांबा, ही लिस्ट म्हणजे फक्त मोठमोठ्या बिल्डिंग्स आणि चकचकीत रस्त्यांची नाहीये. खरा विकास म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न पण महत्वाचा आहे. म्हणजे बघा, विकास म्हणजे फक्त सिमेंटची जंगलं उभी करणं नाही. खरा विकास तेव्हा होतो जेव्हा सामान्य माणसाला रोजगारासाठी आपलं गाव, आपलं घर सोडून दूर जावं लागत नाही. आणि चांगली गोष्ट ही आहे की जो रोजगार आधी फक्त मुंबई पुण्यापुरता होता, तो आता छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि सोलापूर सारख्या शहरांपर्यंत पोहोचतोय. पण हा जो काही वेगवान विकास होतोय त्याच्यासोबत काही जबाबदाऱ्या पण येतात. या नवीन शहरांचा विकास करताना आपण आपलं पर्यावरण, पाणी आणि आपली मूळ संस्कृती कशी जपणार याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तर महाराष्ट्राच्या विकासाची ही गोष्ट अजून संपलेली नाहीये, ती अजून लिहिली जातीये. आज जी शहरं आपण बघितली ती उद्याची मेगा सिटीज आहेत. पण एक प्रश्न आहे, ह्या 10 शहरांच्या पलीकडे असं कोणतं शहर आहे ज्यात पुढचं मोठं शहर बनण्याची ताकद आहे? जरा विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?